करणार आहे चवळीची भाजी। ही चवळी मी भिजत नव्हती टाकली, पण हे आता बनवायची म्हणून 2 तास अगोदर मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली, व्यवस्थित भिजली आहे। आता मी त्याची भाजी करणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे फोडणीला तेल, हिंग, राई, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि भाजकं वाटप आहे। कांदा खोबरं भाजलेलं ते वाटप, हळद, मसाला मालवणी मसाला आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरची पावडर। भाजी चवळीची कुकर मध्ये करत आहे, तर म्हणून मी छोटा कुकर घेतलाय गॅसवर। तर मी तेल घालून घेते फोडणीसाठी। तेल आता आपलं गरम झालंय, त्याच्यात राई घालून घेते। राई तडतड, त्याच्यात थोडंसं हिंग, परतवायची, थोडी परतवली की मग त्याच्यामध्ये आपण कांदा घालून कांदाही चांगला परतवून मी या भाजीला हे वाटप घेतले। कांदा, लसूण, जराशी आणि खोबरं त्याचं भाजून वाटप केलेलं आहे। पण मी हे स्टोरेज केलेलं होतं, कारण हे असं मी हप्ताभर फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो हे वाटप। पण त्या वाटताना त्याच्यामध्ये पाणी घालू नका, पाणी घालता असं वाटून ठेवायचं, म्हणजे ते आपल्याला कधी घाईघाईमध्ये असू ना तेव्हा पटकन ते आपल्याला घालता येईल। हप्ताभर ते राहू शकते फ्रीज मध्ये। चवळी घालून घेऊया। मी या चवळीची ना भाजी करणार आहे धबधबीत। कोकणा साईडला आहेत ना आणखी उसळ करतात, जास्त करून कडधान्याच्या उसळ करतात। मी याची धबधबीत अशी भाजी करणार आहे, उसळ नाही करणार। पण चांगली व्यवस्थित चवळी आपण ह्याच्यामध्ये कट करून घेऊया। चांगली परतवून झाली आहे। आपण मसाले घालून घेऊया। हळद, मालवणी, सगळं व्यवस्थित एकत्र केली आहे। मसाल्यामध्ये चांगली चवळी कोट झाली पाहिजे, लागली पाहिजे कलरसाठी थोडीशी मिरची पावडर घालते। मिरची पावडर पण ह्याच्यात मिक्स करून घेऊया। असा छान कलर आलाय, भाजी अशी मस्त वाटते। आता आपल्याला ह्याला वाटप लावायचे, आणि जरा घट्टपणा येणार त्याला भाजीला। आता आपण आपलं हे वाटप टाकून घेऊया। सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यात। मिक्स करून व्यवस्थित घेऊया आणि चवीनुसार आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं। मीठ घालूया, हे सगळं मिक्स करून आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। भाजी करायच्या वेळेस थोडंच पाणी घालून घेऊया। भाजी करायची आता ह्याला पाणी व्यवस्थित थोडंच घातले आहे मी, कारण मला फक्त पिठच करायची आहे।
चपाती सोबत किंवा भाताबरोबर पण काढून खाऊ शकता. छान लागते ही भाजी. अशा प्रकारे आपली चवळीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता त्याचा रंग मस्त असा लाल तिखट अशी भाजी मस्तच आहे. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.